हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे, अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते. इथं होत आहेत वाढदिवसाची तयारी, डेकोरेशन सुरू आहे आणि अंकित, बहिणीचा मुलगा यश आणि निलेश, तर इथं दादाकडे ना इथं डेकोरेशन सुरू आहेत. कोणाचा बड्डे आहे ते तुम्हाला कळेलच किंवा मग तुम्हाला थंबनेल टायटलवरून कळलं असेल. मस्त गाडी लावली आहेत मध्यभागी आणि आजूबाजूला देखील छोटे छोटेसे गाड्यांचे कटआउट्स लावले आहेत. आणि हे आहेत गिफ्ट. हे बड्डे गिफ्ट आहे अंकितकडून, म्हणजे आमच्या फॅमिलीकडून हे बड्डे गिफ्ट आणलं आहे. तर कोणासाठी आहेत हे देखील कळलं असेल, तर हे सारांशसाठी आहेत. तर बघा, बघता बघता सारांश 2 वर्षाचा झाला. इतकं छोटंसं पिल्लू आज 2 वर्षाचं झालं आहेत आणि खूप बडबड करायला लागला आहे हल्ली. आणि इथं होत आहेत मस्त बिर्याणीचा बेत. आरतीच्या हातची स्पेशालिटी आहेत बिर्याणी. खूप छान टेस्टी व्हेज बिर्याणी ती बनवते आणि इथं वहिनी हेल्प करत होती आणि इथं आमच्या थोड्याशा गप्पासुद्धा चालल्या होत्या. तर बघा, खूप मोठ्या पातेल्यामध्ये खूप सारी बिर्याणी बनत आहेत कारण आज बड्डे पार्टी आहेत. आणि इथं हे छोटंसं पिल्लू, ज्याला मी शांत करण्याचा प्रयत्न करते पण तो अजिबात होत नाही आणि पॅन्ट घातलेली नाही आहे कारण त्याला लस टोचली आहे, त्यामुळे पायाला स्वेलिंग आली आहे. तर हा आहे बनी, सनीचा मुलगा, म्हणजे छोट्या भाच्याचा मुलगा बनी. तर बनीला मी जास्त भेटवलं नाही तुम्हाला, आज बघून घ्या. पण बनी खूप रडत आहे. नाही, तोंड तिकडे करून घेतलं. म्हणून नाही असतं, तोंड तिकडे करून घेतला. ओले काय बेटा, काय झालं? काय झालं? कोण कशाला लपवतो बाळा? सारांश येतो खूप वेळा. बनी इकडे आहे मी. ए बनी, बनी इकडे बघ ना, इकडे बघ ना, इकडे बघ ना. भुवांश. नाही नाही नाही, जाऊ दे बरं. आज ना मी ह्या मुलांशी खेळण्यासाठी दुपारपासून गेले होते, पण आज बनी जरा रडकुंडीलाच आला होता. खूप त्याची चिडचिड होत होती आणि बघा, मी नंतर चेंज वगैरे केलं. दोघं नणंद भाऊजं मस्त बसले आहेत आमच्या नातवंडांना घेऊन. तर बघा, सारांश कसा माझ्याजवळ बसला आहे. त्याला मी पोज द्यायला सांगते फोटो काढताना, बोटं बाहेर काढायला, तर तो माझ्या बोटांमध्ये बोटं गुंतत होता. तर असा आहे आमचा सारांश, थोडासा नटखट झालेला आहे. आणि बनी तिथं अजिबात बसत नाही. बनी ॲक्च्युली मी त्याला म्हणते, त्याचं नाव आहे भुवंश. तर सारांश आणि भुवंशची अशी जोडी आहे, दोघं भावंडांची. आणि इथं आज बड्डे होत आहे सारांशचा, 2nd बड्डे आहेत. तर सारांश देखील थोडासा लाडात येत होता. आता नुकताच झोपेतून उठला आहे, तरी जांभळ्या वगैरे सुरू आहेत, छान रेडी झाला आहेत. आणि आता तिथं आले त्याचे फ्रेंड्स. तर बघू शकतात, ह्या सगळ्या त्याचे दीदी आहेत. तर किती लाडाने त्यांना हाक मारतोय दीदी वगैरे, त्यांना काही दाखवतोय, सांगतोय. तर कसं छान त्यांच्यासोबत बसला आहे तो मस्त. हळूहळू सारांची मित्रमंडळी आता येत आहेत. बरेचसे त्याच्या वयाचे सुद्धा आहेत, त्याच्यापेक्षा मोठेसुद्धा आहेत. बिल्डिंगमधले बरेचसे मुलं मुली येत आहेत आणि तो सगळ्यांना बघून खूप खुश होतो आहे. त्याला नाही कळत आहे की आज त्याचा वाढदिवस आहे किंवा वाढदिवस हे काय गोष्ट आहेत, हे मुलांना खरंच नाही कळत. पण आपल्यासाठी कोणतरी येतं आहे किंवा खूप सारे पाहुणे येत आहेत, घरात काहीतरी होतं आहे, हे बघूनच त्याला खूप आनंद होतो. आणि अगदीच म्हणजे तो रडकुंडा अजिबात नाही आहे. म्हणजे काही मुलांना गर्दी बघून किंवा येणारे पाहुणे बघून जास्त म्हणजे नौटंकी करतात किंवा नटखटपणा करतात किंवा हट्टीपणा करतात, रडतात. तसा सारांश अजिबात नाही आहे. खूप कौतुक करण्यासारखं हे बाळ आहे, खूप गुणी बाळ आहे. खूप छान पद्धतीने तिथं बसला आहे आणि सांगितलेली गोष्ट ऐकतो. आणि हा बनी बघा, इथं मस्त मम्मीच्या मांडीवर ते निवांत पडला आहे, रडून रडून थकून गेला बिचारा. आणि सुंदर असा केक देखील बघा तिथं ठेवला आहे, 2nd बड्डेचा केक. आणि थोड्या वेळात नंतर सारांश केक कट करणार आहेत. अगदी लहान आहे पण न सांगितलेल्या गोष्टी खूप छान प्रकारे ऐकतो आणि अगदी सांगितलेलं ऐकून आणि करतो देखील. आजकालची जी मुलं आहेत ना, त्यांना
खूप मला वाटतं देवाने जरा एक्स्ट्राच बुद्धी दिली असेल कदाचित, कारण खूपच म्हणजे डिजिटल मुलं म्हटलं तरी हरकत नाही. आजकालच्या युगातली जी मुलं आहेत ना खरंच डिजिटल आहेत. खूप लवकर कॅच करतात, खूप लवकर गोष्टी शिकतात आणि काही काही गोष्टी तर शिकवण्याच्या आधीच ते शिकून जातात. आता बनीचं मी सांगेल इथं ना छोटूसा बनी आहे, पण आत्तापासून तो पालथा देखील व्हायला लागला आहे. नाहीतर आधीची मुलं अगदी 6-7 महिन्यापर्यंत बेडवर ते पडून राहायची, छान तिथल्या तिथेच खेळायची, रडायची. आणि आत्ताची मुलं बघा. आणि तो सारांचा छान इथं वाढदिवस होतो आहे, त्याला ओवाळत आहे मी आणि असंच छान गुणी बाळासारखा तो बसलेला आहे. खूप छान पद्धतीने बघा मांडी घालून बसला आहे. तर त्याला औक्षण करते आणि त्यानंतर त्याला पेढा खाऊ घालणार. त्याला पेढ्याना प्रचंड आवडतो आणि त्याला मी खाऊ घालत होते तोपर्यंत त्याने लगेच माझ्या म्हणजे बोटांमधून पेढा घेऊन घेतला, खाऊन घेतला. इतकी त्याला घाई होती कारण त्याला गोड प्रचंड आवडते. आणि तर थोडंसं ना कॅमेरा उभा झालेला होता, थोडंसं बाय मिस्टेक झालेलं ते. आणि इथं बघू शकतात त्याला आवडतं ना म्हणून त्याने पटकन खाल्लं. सारांशला त्याच्या मावशी आणि मामाने त्याला लॅपटॉप दिला आहे गिफ्ट म्हणून, म्हणजेच खेळण्यातला लॅपटॉप. कारण तो सतत ना त्याच्या मम्मीला, त्याच्या पप्पांना आणि मामा आणि मावशीला त्यांच्याकडे लॅपटॉप होता म्हणून खूप त्रास द्यायचा. तर त्यांनी त्याच्यासाठी हा छानसा, खूप छान असा एक लॅपटॉप त्याला घेऊन दिला आहे, म्हणजे तो त्यामध्ये जरा बिझी राहील. नवीन खेळणं बघून सारांश किती खुश झाला आहे. त्याला वाटतं मला देखील मम्मी पप्पांसारखा लॅपटॉप मिळाला आहे. तर त्याचे एक्सप्रेशन बघितले तुम्ही, किती खुश आहे तो हे वस्तू बघून. त्याला जरी त्याचं म्हणजे महत्त्व कळत नसेल की ते काय आहे, त्याचा अर्थ कळत नसेल, तरी त्याला देखील तशी वस्तू मिळाली म्हणून तो खूप खुश झाला आहे. नंतर आरतीच्या ऑफिसमधल्या मुलांनी देखील छान 2-2 केक आणले होते आणि परत एकदा सारांशने ते केक कापले होते. त्यानंतर इंगळेसाहेब आले, थोडा वेळ बनीला खेळवलं आणि आम्ही देखील छान मस्त बिर्याणीवर ताव मारला. इंगळेसाहेब आले होते फक्त भेटायला आणि मला घ्यायला, कारण आज भूमीचा पण बड्डे होता. तर इंगळेसाहेब तिकडे गेले होते आणि आशू देखील सगळं काही डेकोरेशनचं काम झाल्यानंतर सारांशला विश केल्यानंतर तोही तिकडे गेला होता, कारण भूमी 10th पास झाली होती आणि प्लस तिचा बड्डे देखील होता. ते सेलिब्रेशनला तिकडे गेले होते दोघं बापले. आणि इंगळेसाहेब मला घ्यायला आले आणि छान बनीला खेळवलं, सारांशला विश केलं आणि मग आम्ही दोघं घराकडे निघालो. तर असा होता आजचा व्हिडिओ.
आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.